पौर्णिमेच्या रात्री अमरधाममध्ये नेमकं काय घडलं? अर्धनग्न मांत्रिकामुळे खळबळ. अर्धनग्न मांत्रिक, महागड्या गाड्या आणि स्मशानभूमी, सटाण्यातील रहस्यमय घटना. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सटाणा शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पौर्णिमेच्या मध्यरात्री जुन्या अमरधाम स्मशानभूमीत अघोरी पूजा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अर्धनग्न मांत्रिक, आलिशान गाड्या आणि स्मशानभूमीतून नेण्यात आलेली संशयास्पद वस्तू. नेमकं काय घडलं त्या रात्री? पाहूया हा विशेष रिपोर्ट. सटाणा शहरातील जुन्या अमरधाम परिसरात 30 मेच्या पौर्णिमेच्या मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी कथित अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही संशयित व्यक्ती महागड्या 4 चाकी वाहनांमधून स्मशानभूमीत दाखल झाल्या. त्यांच्यासोबत भगवे वस्त्र परिधान केलेला अर्धनग्न मांत्रिकही असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर या व्यक्तींनी ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात त्या चितेच्या जागेवर जाऊन कथित अघोरी पूजेला सुरुवात केली. घटनास्थळी अंडे, लिंबू, उडीद, कवड्या, पुष्प, कापूर, नारळ आणि इतर तांत्रिक साहित्य आढळून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पूजा संपल्यानंतर हे सर्व साहित्य घटनास्थळी टाकून देण्यात आली. मात्र त्याचवेळी काहीतरी संशयास्पद वस्तू स्मशानभूमीतून सोबत नेल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ही घटना उघडकीस आणण्यात रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. संशय आल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार समोर आल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा निषेध करताना प्रा. अमोल बच्छाव यांनी म्हटले आहे की पुरोगामी महाराष्ट्रात आणि विज्ञान युगात अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला स्थान नसावे. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करून दोषींवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. दरम्यान या घटनेनंतर सटाणा शहरात संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून या प्रकरणामागील खरा सूत्रधार कोण? मध्यरात्री स्मशानभूमीतून नेमके काय नेण्यात आले? आणि या कथित अघोरी पूजेचा उद्देश काय होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रिपब्लिकन सेनेने पोलीस प्रशासनाकडे अमरधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची तसेच संबंधित संशयितांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. तर सटाण्यातील या कथित अघोरी पूजेचा उलगडा कधी होणार? स्मशानभूमीतून नेण्यात आलेली वस्तू नेमकी काय होती? आणि या संपूर्ण प्रकारामागे कोणाचा हात आहे? या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी प्रा. अमोल बच्छाव, सटाणा. सत्य बातम्यांचा विश्वासार्ह आवाज. 24x7 न्यूज रिपोर्ट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण या ठिकाणी उभे आहोत. ते ठिकाण जे आहे सटाणा नगर परिषद हद्दीतील जुने अमरधाम या ठिकाणी. आत्ता वेळ झालेली रात्री कंप्लीट 12:05 म्हणजे एक या ठिकाणी अत्यंत धक्कादायक प्रकार आपल्याला इथे या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. म्हणजे 30 तारखेच्या मध्यरात्री साधारण 11:40-45 आसपास इथे आम्ही काही मित्रमंडळी उभे होतो. तर त्या ठिकाणी 2 गाड्या अमरधामच्या गेटवरती येऊन थांबल्या आणि अतिशय हायफाय गाड्या होत्या. एक फॉर्च्युनर होती आणि एक दुसरी साधारण गाडी होती. त्यांचे नंबरही आपल्याकडे आहेत, परंतु ते या ठिकाणी एक्सपोज करत नाही. परंतु या अमरधाममध्ये रात्री 11:30 नंतरच्या म्हणजे मध्यरात्रीच्या दरम्यान पौर्णिमा होती साधारण. आणि या परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्या लोकांनी एका मांत्रिकाला सोबत घेऊन काहीतरी अघोरी प्रकार केला की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. या ठिकाणी या लोकांनी असा प्रकार ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला नारळ, पिशवीमध्ये काही उडीद, फुलं, काही पूजेचं साहित्य, लिंबू आणि काहीतरी अंड आणि कवड्या अशा पद्धतीने हा प्रकार केलेला आढळून येतो. हा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पौर्णिमेच्या मध्यरात्री अशा पद्धतीने अतिशय भयावह, धक्कादायक आणि आपल्याला लाजवेल अशा पद्धतीने हा प्रकार करण्यात आलेला आहे. हा प्रकार आम्ही सर्वांनी बघितलेला आहे. आम्ही म्हणजे हे लोक ज्यावेळेस गाड्या उभ्या राहिल्या त्यावेळेस आम्हाला काही शंका आली नाही. नंतर ज्यावेळेस ते अमरधाममधून बाहेर आले, नंतर बघितलं तर या ठिकाणी ते नारळ, लिंबू आणि इतर साहित्य जे आहे, कवड्या वगैरे ते ठेवलेलं आढळलं. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि निश्चितच पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. मध्यरात्री दरम्यान आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी घटनेची पाहणी केली आणि या ठिकाणी हा जो प्रकार आहे तो आढळून आलेला आहे.
याची सखोल चौकशी झाली पाहिजे. नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांनी या प्रकारासंदर्भात सखोल चौकशी करून हे प्रकार थांबवले पाहिजे, जेणेकरून इथला असणारी नागरी वस्ती जी आहे या नागरी वस्तीमध्ये किंवा इथल्या असणाऱ्या रहिवाशांमध्ये चुकीचे प्रकार किंवा चुकीचे संदेश जाणार नाहीत. असा हा जो काही प्रकार आहे हा थांबवला पाहिजे. हे खरं तर प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.